खालिद का शिवाजी या चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे। नुकतं टीजर या ठिकाणी लॉन्च झालेला आहे आणि त्याला देखील आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांकडून घेतला जातोय। पुण्यात आज शिवशंभो विचार मंच यांच्याकडून पत्रकार परिषद घेत थेट या चित्रपटाच्या विरोधात कोर्टात धाव घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। माझ्यासोबत सुधीर दास महाराज आहेत। तर महाराज, तुम्ही काय आक्षेप घेतलेला आहे, कशावर तुमचा आक्षेप आहे आणि कोर्टात जायची तयारी दर्शवली? असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं आराध्य दैवत आहे। मराठ्यांचं आमचा सन्मान, आमचा गौरव अशा पद्धतीने एका मुस्लिम पात्राशी जोडून एकेरी उल्लेख हा आम्ही खपून घेणार नाही। त्या चित्रपटाच्या टीजर्समध्ये, त्याच्या ट्रायल्समध्ये, त्याच्या जो काही एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे, 35 पैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते। त्याचप्रमाणे या अफजल खान हा इथे आला, संपूर्ण महाराष्ट्र विध्वंस करण्याकरता आला, अनेक मंदिरं त्यांनी तोडली। तो स्वतःला मूर्तिभंजक असं नामाधीन लावून घेत होता। असा असलेला असताना त्या पात्राच्या मुखामध्ये अफजल खान कोण था, तो असेल म्हणे त्याने काहीतरी चूक केली असेल। अशा पद्धतीने अफजल खानासारख्या अत्यंत स्वराज्याच्या मोठ्या शत्रूच्या बाबत चुका झाकण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट केला जातो। आम्हाला असं वाटतं की कान्स महोत्सवाकरता हा जो चित्रपट शासनाने पाठवलेला आहे त्याचं नामांकन मागे घेण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत आणि चित्रपटाच्या त्या प्रसारणावरती बंदी घालण्यात यावी महाराष्ट्र शासनाकडनं। अर्थात म्हणजे शासनाची जी टीम असते, चित्रपट जी सिलेक्ट करते, त्यांच्याकडून देखील ही चूक झालेली आहे, मान्य आहे? म्हणजे प्रश्नच नाही। अशा पद्धतीने चूक न पाहता तुम्ही कशी केली? जसं सैन्य दलावरती जर काही चित्रपट आला तर त्यावरती तो सैन्य दलाच्या टीमला दाखवण्यात यावा असा कायदा करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या पद्धतीचे ऐतिहासिक जर काही चित्रपट येणार असतील तर ती तज्ज्ञ समितींना दाखवावी, मगच त्याला परवानगी देण्यात यावी। काही पुरावे घेऊन देखील हे या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही काय पुरावे ते मला एकतर दाखवा। आणि त्याचबरोबर म्हणजे आपण बघतोय की सातत्याने म्हणजे सेन्सर बोर्डने अप्रूव्ह केलेला हा सिनेमा आहे। आमचं ऑब्जेक्शन त्या विषयावर आहे की सेन्सॉर बोर्डाने हे सगळं तपासलं नाही का? आमचा दावा जो आहे की रायगडावर मशीद नव्हती, त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पुरावे मागितलेत, पण आपल्यासाठी मी दाखवतो। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं परवानगीनं तयार झालेला एक शिलालेख आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जिथे आहे त्याच्या समोरच आहे। त्या शिलालेखाची ही प्रत फोटो मी आणलेली आहे। याच्यावर या लाईनींमध्ये इथे रायगडावरती काय काय निर्माण केलं गेलं, काय काय बांधलं गेलं आणि हिरोजी इंदुलकरांनी कशाची निर्मिती केली असं इथे लिहिलेलं आहे। आणि याच्यामध्ये ज्या ज्या वास्तू आहेत त्याच्यात कुठेही मशीद असा उल्लेख नाही। म्हणजे जे शिवाजी महाराजांच्या समोर झालं ते मी तुमच्या समोर ठेवतोय। असं असताना सुद्धा रायगडावर मशीद आहे या पद्धतीचा खोटा नॅरेटिव्ह समाज माध्यमांच्या माध्यमातून आणि सिनेमाच्या माध्यमातून का पसरवला जातोय? आणि मग हे चेक करताना सेन्सॉर बोर्ड कुठे होतं हे आम्हाला विचारायचं आहे। म्हणजे आता पुढची भूमिका काय असणार आहे? कारण टीजर आलाय नुकताच, त्याला विरोध होताना दिसतोय। सर म्हणजे काही नक्षे सुद्धा आहेत, काही तुम्ही हे सुद्धा घेऊन आलात, मॅप्स, नकाशा आहे। आमची पुढचं म्हणणं असं आहे की श्री शिवशंभू विचार मंचाच्या वतीने आज आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देतो आहे की त्यांनी आपापल्या जिल्ह्यात या चित्रपटाला प्रसारित करण्यापासून रोखावं, चित्रपटगृह मालकांनाही त्यांनी सांगावं। त्याचबरोबर या चित्रपटाला स्टे मिळावा त्याचा रिलीज होण्याला, यासाठी आम्ही कोर्टात केस देखील आज दाखल करणार आहोत। म्हणजे सगळीकडे विरोध होताना दिसतोय। सगळ्या जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन या ठिकाणी पत्र देखील दिलं जातं हिंदुत्ववादी संघटनांकडून। तुम्ही नक्षा देखील आणला, म्हणजे एक मॅप आहे, काय सांगतोय हा मॅप? हा मॅप आणि ह्याच्याबरोबर आत्ताची सुद्धा सगळे मॅप की रायगडावर कुठेही मशीद अशा पद्धतीचं बांधकाम, त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचे अवशेष नाहीत। हे असे चित्रपट आणून काय साध्य करायचंय? म्हणजे समाजात कुठेतरी तेढ निर्माण करायचं असं वाटतं महाराज तुम्हाला? निश्चितच निर्मात्याचा असाच प्रयत्न दिसतोय। त्यापेक्षा देखील मोठा मुद्दा मला असं वाटतं की आज स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा विश्वस्मारक झाला आहे आणि त्या विश्वस्मारकामुळे संपूर्ण देशाचा मान हा जगामध्ये उंचवला आहे।
त्याला कुठेतरी धक्का लावण्याचा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न होतोय का, की त्या रायगडावरती मशीद होती असं बांधून कुठेतरी फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न असावा असंच मला वाटतं. सगळ्यात मोठी जबाबदारी सेन्सर बोर्डची असते. सेन्सर बोर्डने कशा पद्धतीने दिले, म्हणजे एवढे पुरावे असताना कुठं चुका, म्हणजे काय होतंय नक्की? सरकारने देखील ज्या पद्धतीने या पिक्चरला प्रमोट केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते पुढं पाठवलं आहे, नॉमिनेट केलेलं आहे, सेन्सॉर बोर्डाच्या माणसांनी नक्की काय घेऊन आणि काय पाहून हा सिनेमा पुढं पाठवला याची सखोल चौकशी करण्याचा अगदी पहिल्या मिनिटापासून आम्ही सगळी मागणी करतोय. आणि मी अगदी सांगतो की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं इस्लामीकरण करण्याचा हा डाव आहे आणि याला सेन्सॉर बोर्डाकडनं जर पाठिंबा मिळून असे सिनेमे पुढे जात असतील तर हे राष्ट्रासाठी घातक आहे. म्हणजे अर्थात तुम्ही हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असं? आमची याला कडाडून विरोध आहे. अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या सिनेमाला आता विरोध व्हायला सुरुवात झालेला आहे. कोर्टात देखील जाण्याची तयारी या हिंदुत्ववादी संघटनांकडून या ठिकाणी दिसते आणि त्यासाठीच आज त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला या चित्रपटासाठी कुठंही प्रदर्शन होऊ देऊ नये यासाठी निवेदनं देखील दिली आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.